विद्यार्थी मित्रांनो, डेली जी के डोज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिल फुले आपलं स्वागत करत आहे. तर आपण वनराष्ट्रीय स्पेशल इंग्लिश बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिशमधला आजचा नंतरचा भाग पहा. कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजेच हे दोन समान असणारे घटक असतात, जसे की नाऊन अँड नाऊन, ॲक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह अँड ॲडजेक्टिव्ज अँड ॲडवर्स अँड ॲडवर्ब, किंवा दोन उपवाक्य जोडतात. तर पहा आता कोऑर्डिनेटिंग कंजक्शन किती आहे एकूण पहा आता. फॉर मराठीत काय म्हणतात त्याला, म्हणून, थोडे, त्यामुळे. वाक्यात वापर कसा होतो, तर ही विल बी प्रमोटेड फॉर ही हॅज नेवर बीन अब्सेंट. तो कधीही अनुपस्थित नसल्यामुळे त्याला प्रमोशन दिले जाईल. दुसरा अँड म्हणजे आणि. शी इज अ क्लेवर अँड ब्युटिफुल. ती हुशार आणि सुंदर आहे. आता नॉर किंवा हे नाही. शी डझंट ड्रिंक मिल्क नॉर डज शी ईट अ बटर. ती दूध पित नाही किंवा ती लोणीही खात नाही. बट परंतु पण. शी वॉज क्लेवर बट फेल द एक्झाम. ऑर किंवा नाहीतर किंवा अन्यथा. यू कॅन बाय अ कार ऑर रेंट इट. आपण एक कार खरेदी करू शकता किंवा भाड्याने घेऊ शकता. एट तरीसुद्धा आपण. शी इज ओव्हर 50 एट शी लुक्स ब्युटिफुल. ती 50हून अधिक वर्ष आहे तरी ती सुंदर दिसते. सो म्हणजे म्हणून. शी डिड नॉट स्टडी सो शी फेल द एक्झाम. तिनं अभ्यास केला नाही म्हणून ती नापास झाली. आता फॉर अँड नॉर बट ऑर एट सो हे 7 कोऑर्डिनेटिव्ह कंजक्शन लक्षात ठेवण्यासाठी या शब्दाचे पहिले अक्षर एकत्र घेऊन एक शब्द तयार आहे, फॅन बॉईज. नंतरचा अदरवाईज अन्यथा नाहीतर. वी मस्ट बी अर्ली अदरवाईज वी विल नॉट गेट अ सीट. आम्ही लवकर गेले पाहिजे नाहीतर आम्हाला जागा मिळणार नाही. ओनली म्हणजे फक्त. वी आर ऑल राईट ओनली वी आर फॅटिग्यू. आम्ही सर्व ठीक आहे, फक्त आम्ही थकलो आहोत. हाऊएवर मात्र तरी पण. ही रॅन फास्ट हाऊएवर ही कुड नॉट गेट द बस. तो जरात पडाला मात्र त्याला बस सापडली नाही. हेन्स म्हणजे म्हणून. ही वॉन्ट्स टू अर्न अ लॉट हेन्स ही वर्क्स हार्ड. त्याला खूप कमाई करायची आहे म्हणून तो कठोर परिश्रम करतो. बोथ अँड दोन्ही हे आणि ते. रोहन इज अ बोथ फुलिश अँड इलिटरेटेड. मोहन मूर्ख आणि अशिक्षित दोन्ही आहे. देअरफॉर म्हणून देअर इज अ